नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज मी चिखली गावामध्ये आलो आहे. इथे आज एक बड्डे कवर करणार आहोत आपण. फर्स्ट बड्डे आहे, एक स्मॉल शूट आहे. तर मग बघा आता नेहमीप्रमाणे आपण कसं कवर करतो शूट. आणि ब्लॉग आपला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. चला मग सुरू करूया आजचा ब्लॉग. असंच काय कोण असतो अरे एक वस्तू आणायला सांगणार आहे. ते पप्पांच्या खिशामध्ये मम्मीच्या पर्स मध्ये जो पहिला घेऊन येईल त्याला गिफ्ट आहे. त्याच्यासाठी गिफ्ट आहे 10 रुपयाचं. हे बघा आणलंय, बाकीसाठी ठेवून ये. ओके, नाव काय तुझं बाळा? जिजा. जिजाने 10 रुपये. मला 10 रुपये नको आहे, पण जा शोधा. केस विंचरायची फणी. ओके, दुसरं गिफ्ट यायला मिळतंय. हे घे. ओके, जा. फणी नको मला, फणी देऊ नये. पुन्हा या सगळे 15 रुपयाची नोट. जा पटापट चालू कर, फटाफट पळा पळा लवकर. काय झालं? काय झालं? अरे काय झालं? मग कशाला उगाच झालं? ओठाला लावायची लिपस्टिक. जा लवकर शोधा. ओठाला लावायची लिपस्टिक. कुणाकडे पर्स असेल तर शोधा लवकर. ही घरी गेली खाली गोठली. घरातून पहिल्या वेळी कोणी आऊट होणार नाही. गेम लक्षात येईपर्यंत. ओके, पहिल्या वेळी कोणी आऊट होणार नाही. स्टार्ट. आऊट. स्टार्ट. कोण आऊट? हा आऊट ना. मग हे आऊट आहे. एक काम कर इकडे. ए दीदी, तुझ्याकडून याला बक्षीस देऊया. ते काका फोटो काढतो. दोन्ही हातात. ओके, चालेल. काकी चालेल, कोणी चालेल. फक्त हा या लवकर. दोघांमधून खाली टाकायची आणि म्युझिक बंद झाल्यानंतर ज्यांच्या अंगामध्ये रिंग असेल ती जोडी आऊट असेल. आऊट. स्टार्ट. आऊट. स्टार्ट. स्टार्ट. आऊट. स्टार्ट. एक काम करूया, तुमच्या दोघांकडून हे बक्षीस. पर्स मध्ये पाहिजे अशातला भाग नाही, पण पासपोर्ट पुरुषांसाठी एक छोटंसं बक्षीस आपण उतरा करून ठेवलंय. ज्यांच्या पॉकेट मध्ये स्वतःच्या बायकोचा पासपोर्ट साईज फोटो असेल, जो पहिल्यांदा आणून दाखवेल त्याच्यासाठी आहे. पहिल्यांदा आणून दाखवेल. एक मिनिट. तिघे जण आले. तिघ
तिघांना पण आपण बक्षीस द्यायचं. थांबा पण बघू दे कुणाचा आहे नक्की. हा कुणाचा आहे नक्की. ओके तिघांनाही आपण हा तिघांच्या हातात दाखवा. ओके तिघही एकदम आले नाही पण जो याची परफेक्ट किंमत सांगेल त्याला हा गिफ्ट मिळणार आहे. ऐकून घ्या. जरी हा शॅम्पूच गिफ्ट मिळणार आहे वेगळे गिफ्ट मिळणार नाही. बोला खाडा टाकायला काय हरकत आहे. आपल्याला कुठे पैसे द्यायचे. 75 रुपये. कोण बोललं मला चेहरे बघू दे. 75 रुपये. ओके 59 98 60 85 67 72 इकडे आता इकडे बोलू दे जरा. 72 60 याची किंमत आहे. बोलायचं कोणाला अजून 65 रुपये नाही. याची किंमत आहे 1ही रुपया फरक नाही. 75 रुपये बक्षीस घेऊन जातो मी. पहिलेच बोलले 75. आणि तुमचं दुकान वगैरे आहे का. दुकान आहे. हो याचं दुकान आहे मग पेर साबण आहे. 39 65 काही जण नेटवर्क सर्च करायला लागले. बोला 70 55 दोघांनी एकच नका सांगू जरा वेगळं काहीतरी सांगा. 140 ओके. हा 85 नाही. याची किंमत आहे 50 रुपये. तुम्ही 52 म्हटला 2 रुपयाचा फरक आहे. त्याच्या आधी 48 हे कोटरे बोलले ते 2 रुपयाचा फरक. या बक्षीस आता रुद्रालाच घेऊन येणार आहे. रुद्रकडून आपण बक्षीस घेऊ. ज्याचा फुटेल तरी बाहेर. बस ज्याचा फुटेल तरी बाहेर. ज्याचा फुटेल तरी बाहेर. ओके हो तुम्ही बाहेर काढा नाही तर तुम्हाला धडपड होती. कबड्डी 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 कबड्डी. ज्याचा फुटला तरी बाहेर. ज्याचा फुटला तरी बाहेर. ओके या ना घुसा ना. काय आगे जमणार नाही असं खेळलात तर पकडा. शाबास जाऊ बाहेर. बघूया शेवट 2 कोण राहतात ते. आता फक्त 20 सेकंद आहेत तुमच्याकडे राहिले. आता दोघांसाठी काय होऊन जाऊ दे. दोघांसाठी 20 सेकंद देतो. दोघांनाही बक्षीस देणार आहोत आपण. ओके जाऊ दे. तरी खेळायला द्या. एकमेकांना द्या बक्षीस. जरा फोटो काढू दे. चालू होत आहे. शाबास.
सगळ्यांनी बसून. आणि खरं सरप्राईज म्हणजे मी इथे आले आणि मला नंतर कळलं की माझा मित्रच इथे फोटो काढायला आलेला आहे. सो आय एम व्हेरी सरप्राईज. आणि आम्ही असे खूप दिवसानंतर एकत्र भेटलेलो आहोत, त्यामुळे खूप छान वाटतं आहे मला. लग्नानंतर असा छान आनंदी क्षण पहिल्यांदाच आलेला आहे आणि आम्ही असे छान सगळे एकत्र आहोत, छान एन्जॉय करतो आहोत. कारण लहान मुलांना कात्री हातात पकडता येत नाही, म्हणून मी जरा मॅडमना बोलवते. मॅडम इकडे उभ्या राहा. ओके आहे ना? मॅडम मला सांगा, माझ्या हातामध्ये किती दोरे आहेत? दोन्ही दोऱ्या लांबीला सारख्या आहेत, बरोबर आहे? हा, एक लहान एक छोटी आहे. सगळ्यांना सांगा ना, एक लहान एक छोटी आहे. एक लहान एक छोटी आहे. मोठ्याने सांगा ना. दोरी एक लहान एक छोटी आहे. अजून मोठ्याने सांगा. दोरी एक लहान एक छोटी आहे. पाठीमागच्याला ऐकूच जात नाहीये. असंच कोण सांगितलं नाही काय? दोरी एक लहान एक छोटी आहे. दोरी एक लहान एक मोठी आहे. छोटी काय ओरडते? बरं ठीक आहे, असो. दोन्ही दोऱ्याला लांबीला सारख्या पाहिजेत, काय करायला लागेल? ठीक आहे, असो. दोन्ही दोऱ्या लांबीला सारख्या पाहिजेत, काय करायला लागेल? करा, कापून द्या. व्यवस्थित असं ताणून पकडा, जेणेकरून पहिली लूज नका सोडू. ओके ओके मॅडम, आता थोडी लहान मोठी झाली फक्त. मी असं पण केलेलं नाही की हातात, म्हणून म्हटलं ताणून पकडा, असं केलेलं नाही. 2 बोटामध्ये दोरी आहे, मला व्यवस्थित कापून द्या. ओके, बघा अजून. थँक्यू मॅडम. आता एकदा एकदा फक्त एकदा एकदा असे ताणून पकडा ना. व्यवस्थित कुठे कट आहे का बघा.
इच्छा असेल तर येऊ या जरा तयार जोरदार आणि स्वागत करूया रुद्रचं. सावकाश घ्या, सावकाश घ्या जरा. एवढी खास तू काय होतंय? सावकाश हा, एकदम सावकाश. सगळ्यांनी एन्जॉय करू दे. 2-3 हा? काय म्हणलं होतं तुला? या मागे पुढे जरा. सुरुवातीला औक्षण होईल म्हणजे ओवाळणी होईल आणि औक्षण झाल्यानंतर ओवाळणी झाल्यानंतर थोडं इकडे ना, इकडे ह्या साईडने. सन्माननीय माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र हरे हे सुद्धा या ठिकाणी या परिवाराला शुभेच्छा. सगळे मित्र परिवार, शिक्षक वर्ग, इकडे थांबले ते पॅनिंग यायला पाहिजे कंटिन्यू यांच्याकडनं पण घे. सगळ्यांनाच आता बोलवून पुढे येणार आहे. दोन आणि एक. लहान मुलांसाठी एका रांगेत यायचे, सगळ्यांसाठी रिटर्न गिफ्ट आहे. या कोपऱ्यात काउंटर लागेल. कुठे आज माझ्या लाडक्या भाच्याचा वाढदिवस आहे. त्याचा पहिला वाढदिवस आहे आणि माझ्या लग्नानंतर आम्ही सगळी फॅमिली आज एकत्र आलो आहोत आणि खूप छान वाटतंय. बड्डे पण खूप छान सेलिब्रेट झालेला आहे. बड्डेचा कार्यक्रम पण एकदम सुंदर झालेला आहे.
जादूगार उदयकुमार चिपळूणवरून आलो आहे. हे टोटल डेकोरेशन वगैरे मीच केलं आहे आणि मला भरपूर याच्यामध्ये उत्साह आहे, हौस आहे. मी वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन करत असतो. छोटे छोटे जादूचे प्रयोगसुद्धा करतो, छोटेच नव्हे मोठेसुद्धा करतो. गेल्या वर्षी तर माझा पूर्ण प्रोफेशनल दौरा झाला होता. पॉवर हाऊस जवळ दुकान आहे चिपळूणमध्ये. माझा नंबर आहे 88 05 77 22 11 88 05 77 2211. धन्यवाद, थँक्यू, बाय. ही आहे माझ्या मामाची मुलगी, छोटी मुलगी आहे. ही मोठ्या मामाची मोठी मुलगी आहे. नमस्कार नमस्कार मुलगी आहे. मग तुम्हाला कसं वाटतंय आमच्या फॅमिलीत येऊन? तुम्हाला परत कसं वाटतंय? मी ठेवतो. उडणार नाही ना? जरा थोडी शांत जरा. नाही साईडला उभे राहा. तर मित्रांनो, ह्या काकांचं हे प्रयोगातलं कबूतर आहे. तर यांनी रिअलमध्ये कबुतराचा प्रयोग केला आणि आपल्याला प्रयोग करून दाखवला आहे. तर त्यांचे आम्ही अभिनंदन म्हणतो. का बघू थांब, इकडे जा, इकडे असं बांधू तू अख्ख्या ब्लॉग मध्ये तूच हे होणार आहेस. कोणाला घ्यायचं तिकडे तिकडे जा तिकडे. अरे एवढे छान छान आम्ही कपडे काढले. ह्या सारखं सारखं आम्ही फोटो काढा आमचे फोटो काढण्यात एक्सपर्ट. आता सगळे वन पीस वर आलेले आहेत. हां, आता मग त्या vlog मध्ये हे करणार आता आम्ही. बिंदास बोलू शकता. तू खरं त्याच्यात सांगायला पाहिजे किती वडे खाल्लेस, किती चिकनची पोळे खाल्ले. तू किती खाल्लीस? मी अजून जेवलेच नाही. उपाशी आहोत. मग जा जेव जा. वाटू तुला वडे. नको आता सगळ्यांचं पोट भरायचं. तुझं फीडबॅक ऐकणं आम्हाला खूप गरजेचं आहे. माझा फीडबॅक हां, मग तू आता एवढा आम्ही कार्यक्रम केला, मग तुला काय वाटतंय? असं कसा झाला कार्यक्रम? एकदम सहकार्य कसं लाभलं आमच्याकडनं? फोटो कसे आम्ही काढायला सांगितले? फोटो सारखे उद्धव इकडे फोटो काढ. ए, तू माझी व्हिडिओ नाही दिली. फोटो चांगला आलाय ना? असं कोण सारखं विचारत? हा फीडबॅक नको होता मला. ऐक ना, ए आता आम्ही जुने आहोत पण हे इकडे लोकांना अजून नवीन आहे त्यामुळे हो, ह्या नवीनच आहे. आम्ही जुने आहोत. हे नवीन चेहरे आहे. तो चष्मा कुठे आहे तुमचा? दिसतो चष्म्याशिवाय? म्हणजे रात्र आली की चष्म्याशिवाय दिसतं. दिवसा चष्मा लागतो. हा 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 ऐक ना, शेफाच्या लग्नात आम्ही जे व्हिडिओ काढला होता ना, कोणतं? माझा फुगडी घातलं होतं ते? फुगडी नाही, पदर धरला होता. ए, आणि तुम्हाला आहे शेफाच्या लग्नात कसं वाटलं एकंदरी? म्हणजे आम्ही जर नाचत वगैरे होतो ना, मग तुला गोष्ट म्हणजे त्याने सगळं मिस केलेलं आहे. माझी हळद फक्त लग्नाला आला तो. आता आमची माणसं तुला माहितीच आहेत कशी आहेत ती नाही तर मी सगळी. हळदीला ना आलं असतं होईल. सगळ्यात मिस केलीस ती तू हळद. मग त्याच दिवशी नेमका आजारी पडलो. फोटो नाही ना काढायला दिलेस एक पण. हे आता काढूया फोटो तुझे, काढूया काय? इथे